सुरुवातीला बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार ठरलेत। सूर्यकुमार यादवकडे टी20चं कर्णधारपद देण्यात आले। टी20चं कर्णधारपद रोहित शर्मा याच्यानंतर कुणाकडे जाणार याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या आणि अखेर सूर्यकुमार यादवची या पदासाठी निवड झालेली आहे। त्यामुळे टी20चं पुढचं कर्णधारपद असणार आहे सूर्यकुमार यादवकडे। शुभमन गिल याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर वनडेचं कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल। श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची आज निवड करण्यात आली आहे। वनडे संघाची धुरा रोहित शर्मा याच्याकडेच असेल। महत्त्वाचं म्हणजे वनडे आणि टी20 संघाचं उपकर्णधारपद शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले। हार्दिक पांड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले। श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची ही रचना करण्यात आलेली आहे। टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा यानं टी20 या फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती। त्यामुळे टी20 या फॉर्मॅटमध्ये भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण असणार या संदर्भातल्या चर्चा होत्या। हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांची नावं चर्चेमध्ये होती। सूर्यकुमार यादव याचं नाव प्रामुख्याने चर्चेमध्ये आणखीन आलं ते टी20 फायनल वर्ल्ड कपमुळे। टी20च्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवनं घेतलेला झेल हा भारतीय संघासाठी जीवनदान ठरला आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव याच्याकडे संघाची मोठी जबाबदारी दिली जाणार का या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या आणि श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी20 संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याच्या नावाची घोषणा झाली आहे। उपकर्णधार म्हणून शुभमन गिलच्या नावाची घोषणा झाली आहे, पण वनडेचं कर्णधारपद हे रोहित शर्माकडेच असेल आणि उपकर्णधारपद हे शुभमन गिलकडे असणार आहे।